गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 11/1/2026 आणि टाइम झालाय 9:37 आणि किलोमीटर 0 केलेला आहे. आणि आता चाकण येते बघा. चाकण किती किलोमीटर आहे? 17 किलोमीटर. 16.7 किलोमीटरला देते किती बघा, 240 रुपये उबर गो मध्ये. कारण मी उबर गो काहीसाठी चालू केलंय, एखादी पुणे सिटीमध्ये जर राईड भेटली ना, मग तिकडचं तिकडं आपल्याला बुकिंग भेटत राहतात. कारण इथं भोसरीमधून लवकर भेटत नाही आहे. चला, किलोमीटर वगैरे 0 केलेला आहे. आता फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आणि काल काय एवढी खास अर्निंग झाली नव्हती, व्हिडिओ टाकलेले तसं. तर चला, आज फर्स्ट राईड घेऊन देतो अपडेट. आज परत अजून एक आउट स्टेशन फेक बुकिंग आली आहे. हे बघा, मिनीमध्ये होती. 10 वाजताचा पिकअप होता. आउट स्टेशन कुठली होती? गोडेगावची. आणि 1600 रुपये बिल दाखवत होता. आणि 60 किलोमीटर, 59 किलोमीटर वगैरे होतं. हे मला वाटलंच होतं की हे फेक बुकिंगच असणार आहे. कारण इथं भोसरीमध्ये एवढं ड्रायव्हर बेअक्कल आहेत ना, उगाच कुठंतरी बसतात आणि फेक बुकिंग टाकत राहतात. ह्या लोकांना भेटतं तरी काय काय कळत नाहीये मला. हे लोक कधी सुधरतील काय कळत नाहीये. ठीक आहे, ह्या लोकांना तर दुसरं काम काही नसतं. उगाच टेन्शन घेऊन काय फायदा होणार नाहीये. तर बघू, आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झाला आहे 10:25 झालेत. आपली फर्स्ट राईड कंप्लीट झालेली आहे. आणि मी आलोय निगडीला. आणि ही राईड भोसरीवरून निगडीला होती. 9 किलोमीटरची राईड होती. 190 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. भक्तिशक्ती चौकात ड्रॉप झालाय, कारण रेट खूपच लो चालू आहे. तर बघू, कारण मी आता नुसतं प्राईमच घेणार आहे. बाकीचे सेडान आणि उबर गो वगैरे तर एक्सेप्ट करणार नाही आहे. प्राईममध्ये जेवढं होईल तेवढं करल. आणि ओलामध्ये पण तसंच करणार आहे. तर चला, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. आधी टाईम बघून घ्या, 12:54 झालेत. आणि मी निगडीला पार 2 तास वेट केल्यावरती त्याच्यानंतर एक राईड भेटली मला, कुठली? शिवाजीनगरची. हे बघा, 18 किलोमीटरला मला 333 रुपये भेटलेत. आता ड्रॉप झालेला आहे. ओलाचे काय माहिती काय होते, 80च्या वर राईड पडत नाही आहे. 80, 85 म्हणजे 100चे वरचे राईड पडतच नाही मला सकाळीपासून. काय होते काय कळाना ओलाचं. तर बघू, जर आली एखादी चांगली राईड तर बघून घेऊन देतो अपडेट. एक छोटीशी राईड झाली आपली. 500 मीटरवरून पिकअप होता आणि 1 किलोमीटर ड्रॉप होता. त्याचे आपल्याला भेटलेत बघा 107 रुपये. कारण 2-3 मिनिटातच संपणार होती राईड. त्याच्यामुळं काय 7-8 मिनिटात राईड संपली असं आहे. तर त्याच्यामुळं घेतलं होतं मी. तर बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो, मी पोचलोय आता एअरपोर्टला. आणि टाइम झालाय बघा 1:52 झालेत. आणि मी पोचलो एअरपोर्टला. आणि ही राईड होती शिवाजीनगरवरून एअरपोर्टची. 12 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 314 रुपये. ॲक्च्युली 334 रुपये बिल झालं होतं. त्याच्यात 20 रुपये काहीतरी उबर कट करता. आणि कस्टमरने 360 रुपये बिल केलं आपल्याला. म्हणजे 25 रुपये त्यांनी एक्स्ट्रा केलेला आहे. तर आता बाहेर पडतो आणि इकडं टिंगरेनगर साईडला जातो. इकडून एखादी राईड घेऊन देतो अपडेट. लास्ट अपडेट दिलं होतं मी तुम्हाला, एअरपोर्टला होतो. मग एअरपोर्टवरून मला पडते ओलाची पर्वती. त्याचे मला भेटले 270, 15 किलोमीटरचे. आणि त्याच्यानंतर मला लगेच एक तासभर थांबावं लागलं तिथं पर्वतीला. मग तिथून मला आलोय आता पिंपरी निलखला. ही राईड होती 16 किलोमीटरची. आपल्याला भेटले 326 रुपये. आता ड्रॉप झाला आहे. खूप स्लो आहे काम. मी नुसतं प्राईम करतो त्याच्यामुळं का काय कळाना मला. हे बघा, हे 24K पिंपरी निलखला इथं ड्रॉप झालंय आपलं. आणि आता वाजत तर नाही आहे. बघू, एखादी राईड चांगली बघून घेऊन देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय 5:15 आणि आपली अजून एक राईड कंप्लीट झालेली आहे. आणि ही राईड होती पिंपरी निलखवरून सारसबाग. ह्याचं किलोमीटर होतं 16 किलोमीटर. आणि टाइम लागलाय 50 मिनिटं. आणि आपल्याला भेटले 350. आणि कस्टमरकडून घेतले त्यांनी
83 रुपये, म्हणजे 60-63 रुपये 67 रुपये वगैरे त्यांनी आपल्या खिशातनं दिलेलं आहे उबरवाल्यांनी. ह्यानी उबरनी पण डिस्काउंट द्यायचं चालू केलं वाटतं. तर ठीक आहे, आता इथं ड्रॉप झालाय, बघूया नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झालाय बघा 6:56 झालेत आणि मी पोचलो आता हिंजेवाडीला. मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं सारसबागला होतो मी. त्याच्यानंतर मला छोटीशी राईड येते कुठं सारसबागवरून ह्याला काय सदाशिवपेठ 1.5 किलोमीटरची राईड होती. त्याचे मला भेटले 163 रुपये आणि कस्टमरकडून 122 रुपयाच घेतलं आहे, कारण उबरवाला पण कस्टमरला डिस्काउंट द्यायला लागले. त्याच्यानंतर एक प्रीमियर आली होती औंधची, नंतर कॅन्सल झाली. त्याच्यानंतर तिथूनच शनिवारवाड्यावरून मला हिंजेवाडी फेज 2ची आली. आता फेज 2ला पोचलेलो आहे मी आणि ह्याच्यात पण डिस्काउंट बघा, कस्टमरकडून 292 रुपये घेतलेत आणि आपल्याला दिलेत 390 रुपये, म्हणजे 399.77. म्हणजे ह्याच्यात पण 101 रुपये खिशातनं दिला आहे उबर. तर ठीक आहे, उबर पण एवढं दिवस रॅपिडो करत होता, आता उबर करायला लागला वाटतं. तर ठीक आहे, आता बघू इथं राईड कुठली येते, आली की देतो अपडेट. टाईम झाला आहे बघा 8:28 झाले आणि मी पोचले पार्किंग नंबर 1 संगमवाडीला. आणि ही उबरमध्ये राईड होती हिंजेवाडी फेज 2 वरून. जिथं थांबलो होतो तिथूनच पिकअप होता माझा. याचे आपला 21 किलोमीटरला 409 रुपये भेटलेले आहेत. आता इथून घरच्या साईडचे बघायचे किंवा पिंपरी चिंचवड कुठले तरी आले ना, मग एक्सेप्ट करून मग निघू, कारण टाईम पण झाले 8:30 वाजलेला आहे. आणि उद्या सोमवार आहे, उद्या जरा लवकर चालू करू आपण. बघूया आता इथून ओला वाजते पण वाघोली वाजते. वाघोलीला जायचं नाही, वाघोलीला जाऊन यायचं म्हटल्यावर 10-11 वाजणार आहे. चला आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो टाईम झाला आहे बघा 9:20 झाले आणि मी पोचलो कुठं पिंपरीला. आणि ही राईड ना संगमवाडीवरून मला पिंपरीला आली, रॅपिडोमध्ये होती. तर बघा 333 रुपये भेटलेत आणि कस्टमरकडून किती घेतले माहिती आहे का, 260 रुपये, म्हणजे 73 रुपये त्यांनी खिशातनं दिलेलं आहे. उबर आणि रॅपिडो दोघं खिशातनं द्यायला लागलेत पैसे. आणि इथं मी थांबलो आहे, अजून कस्टमरचे बॅग वगैरे इथंच आहेत, गाडीतच आहेत, कारण त्याला काहीतरी ड्रायफ्रूट घ्यायची होती वाटतं. तर तो काय म्हटलं इथंच एंड करा, मग 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर त्याला परत सोडायचं आहे. तर ते एक्स्ट्रा देतो म्हटलंय, बघू आलं कस्टमर, देतो अपडेट. आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले 140 रुपये आणि फक्त 1 किलोमीटर ड्रॉप करायचं होतं त्याला एक्स्ट्रा, त्याचे आपल्याला 140 रुपये दिलेले आहेत. आणि 140 आणि 333 रुपये आपल्याला रॅपिडोने दिलाय, म्हणजे टोटल झाले बघा 40 आणि 70 477 रुपये आपलं ह्या राईडचे भेटले म्हणायचं. कारण 16 आणि 17 किलोमीटरला 477 रुपये आपल्याला ह्या राईडचे भेटलेले आहेत. तर बघू इथून एखादी राईड घरच्या साईडची बघू भोसरीला, कारण जवळच आहे तसं, पण एखादी राईड घेतलं की तर थोडं आपली अर्निंग पण वाढेल आणि एमटी पण जाणं होणार नाही. तर बघूया, जर आली नेक्स्ट राईड तर मग देतो अपडेट. मित्रांनो टाईम झालाय बघा 10:10 झालेत. पिंपरीहून मी ॲक्च्युली एमटी झालो, कारण तिकडून भोसरी साईडची कुठलीच पडली नाही राईड. तर आजची तुम्हाला अर्निंग दाखवतो. ओलामध्ये झाली बघा 594 प्लस उबरमध्ये झाली 2256 आणि रॅपिडोमध्ये झाली बघा 333 आणि प्लस 140 रुपये आपल्याला 1 किलोमीटरला ते ड्रॉप करायचं होतं त्याचे भेटलेत. टोटल आपल्याला आपली अर्निंग झाली आहे 3323 रुपये. ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचे 240 रुपये, 500 ओला आणि उबरचे मिळून 3000ची अर्निंग झाली. आणि आपली रनिंग झाली बघा एवढी अर्निंग करण्यासाठी 178, म्हणजे घरी जायपर्यंत अजून 1-1.5 किलोमीटर, म्हणजे 180 रनिंग झाली. आणि अजून 3 पॉईंट बाकी आहेत, म्हणजे आपली 600 वगैरे CNG गेली असणार आहे. ह्याच्यातनं 600 रुपये आपण मायनस करू तर 2483 आपलं बॅलन्स राहिलेलं आहे.
2483 आपलं बॅलन्स राहिले टोटल. तर आज संडे होता, कारण स्लो होतं तसं काम, कारण उभंच जास्त होत आहे 2-3 दिवसापासून. आणि ओला एक्सेप्ट करायला लई प्रॉब्लेम होतोय. काय त्यांनी नवीन सिस्टम आणली, काय कळत नाहीये. 1 सेकंड सुद्धा थांबत नाही राईड. 1 सेकंड जरी लेट झालं ना, लगेच एक्सेप्ट होत नाही, लगेच दुसऱ्याला जाते राईड. अनदर ड्रायव्हर म्हणून लिहून येतं. तर ठीक आहे. आज रोजच्या प्रमाणे काल तर काहीच झाली नव्हती. काल काहीतरी टोटल 2100 वगैरे काहीतरी झाली होती अर्निंग. त्याच्यातनं सगळं पास वगैरे काढून काहीतरी 1700-1750 राहिले होते. तर ठीक आहे. तर मग उद्या सोमवार आहे. उद्या सकाळी लवकर चालू करायचा प्रयत्न करू आपण. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी रोज व्हिडिओ टाकत असतो. पुण्यामध्ये कसं काम होतंय, काय काम होतंय, नाही होणार आहे, आणि कसं प्रकारे काम होतो ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो मी. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मेन. तर उद्याचा व्हिडिओमध्ये भेटू. चला, गुड नाईट मित्रांनो.